आला अनुभव प्रल्हादासी मनोनी करावे भक्तीचे साधन आहे नारायण भावते ते द्रौपदी शिवश्री पुरवी अनंत खाऊन या भाजीपान तृप्त झाला मनोनी करावे भक्तीचे साधन आहे नारायण भावते ते बहिणी म्हणे देवा देई शुद्ध भाव बहिणी म्हणे देवा देई शुद्ध भाव येईल अनुभव गुरुकृपे मनोनी करावे भक्तीचे साधन आहे नारायण भावती दे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यां वरम पुंडरिकाय दातुमिंद्रिये समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समचरण सरोजम सांद्रनिलंबुधावम जगननिहितपाने मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शस्त्रार्थेणितें नमो नारायणगिरे ब्रह्मस्वरूपं जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ऐशे नमन करुणी सकळा हरी कथा बोले भो बडिया बोला अज्ञानी म्हणवणी अपुलिया बाळा चालवी सकळा नामामणी विठ्ठल भक्ती बळीच्या पुरवितो देव आला अनुभव प्रल्हादासी मनोनी करावे भक्तीचे साधन आहे नारायण भावते ते प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग इच्छे यावत भूतालावर सकळे जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंडित जिजविणारे कैवल्य सम्राज्ञी चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या एकनिष्ठ महिला पट्टशिष्या श्री संत सद्गुरू आईसाहेब बैनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या अपरिचयाचा परंतु सुंदर असा भक्ती प्रकरणाचा विचार करणारा किंवा भक्ती कशी करावी असं सुंदर चिंतन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार किमकशा निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलो याची पूर्णतः जाणीवार्थात कल्पना सगळ्यांना आहेतच तरी देखील सांगणं ते वक्त्याचं कर्तव्य ज्ञान आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण श्री दादासाहेब रंगनाथ पगार यांनी नर्मदा पायी परिक्रमा केलेली आहे आणि ती यशस्वीरित्या परिपूर्ण झालेली आहे आणि म्हणून कन्याभोजन आणि मैया नर्मदेच्या गंगेच्या पाण्याचं जलपूजन असा हा संयुक्त कार्यक्रम या परिवाराने आज आयोजित केलेला आहे आणि या संबंधाने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत अगदी संकल्पित आणि नियोजित वेळेत आपल्याला सेवा करायची आहे या संबंधाने संबंध गायक वादक मंडळी सर्वांच्या प्रति प्रेमांतर वंदन करून माझ्या नामसंकीर्तनाला सुरुवात विठ्ठल भगवान विष्णूच्या चरण कमलापासून गंगेची निर्मिती झाली तसे गंगेच्या निर्मितीचे काही कारण शास्त्रामध्ये आलेले आहेत पहिलं कारण आहे भगवान विष्णूच्या चरण कमलापासून तिची निर्मिती झाली भगवान विष्णूच्या चरण कमलापासून म्हणजे कसे तर भगवंताने जे काही अवतार धारण केले त्याच्यामध्ये चौथा अवतार आहे देवाचा वामन त्या वामन अवतारामध्ये वामनाचे पाय धुतले होते आणि ते पाय धुतल्यानंतर ज्या ठिकाणी ते पाणी सांडल्या गेलं किंवा पाणी राहिल्या गेलं तिथून गंगेचा उगम झाला हा एक संदर्भ रेफरन्स देता येतो दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये भगीरथ राजाने सगराच्या 60,000 पुत्रांचा उद्धार करण्यासाठी गंगेचं आवाहन केला तेव्हा गंगा मातेला यावं लागलं आणि तिसरं कारण या गंगा मातेची जी निर्मिती आहे ती भगवान भोलेनाथांच्या जटेमधून भगवान भोलेनाथाच्या डोक्यातून अथवा जटेतून त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे तुम्ही बघा आता आपण गंगेच्या तटावरती आहोत गंगेच्या कडेला आहोत अर्थात आपल्याला त्याचं महत्त्व माहीत असूनही आपण पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते महत्त्व जाणून घेत नाही तो भाग वेगळा तसं गंगेच्या स्नानाचं फार महत्त्व सांगितलेलं लक्षात घ्या गंगेच्या स्नान जर केलं तर गंगेच्या स्नानाने माणसाच्या पापाचा परिहार होतो पण हे कुणासाठी 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 आता ऐका बरं का इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज त्याच्याच पापाचा परिहार होतो ज्याच्याकडून पाप अजाणतेपणाने घडतात तर तुम्ही म्हणणार आम्ही जाणून पाप करतो जवळ गंगा आहे मग काय 2 किलोमीटर गेलं डुबकी मारी का पापमुक्त नाही तसं होत नाही तसं जर झालं असतं
तर गंगेचा पुत्र आहे, त्याचं नाव भीष्माचार्य आहे. भीष्माचार्याला शरपंजरी का पडावं लागलं? तो तर गंगेच्या पोटी जन्माला आला, मग पापाचं क्षालन का झालं नाही? आमचं शास्त्र सांगतं, जी पाप अनावधानानं घडली जातात का ज्याच्यामध्ये माणसाचा कोणताही स्वार्थ राहत नाही, अशी पाप अनावधानानं घडली जातात, त्याचं क्षालन गंगेच्या स्नानानं होतं. पण जी पाप जाणून बुजून केली जातात ती पाप मात्र गंगेच्या स्नानानं जात नाही. त्याचा परिहार करायचा असेल तर त्याच्या देवाची आणि संताची कृपा व्हावी लागते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, हे त्याचं प्रमाण आहे. गंगेच्या स्नानाने पाप जातं पण पापाची वासना जात नाही, बरं केवढं लक्षात घ्या. पाप जातं पण पापाची वासना जात नाही. मग महाराज म्हणतात, बाबा कदाचित तुम्हाला गंगा लांब असेल, गंगेवरती तुम्ही जाऊ शकत नसेल तर काय करा, सकाळी स्नान करताना तुमच्याच घरामध्ये पूर्वेला तोंड करून बसा आणि अंगावरती पाणी टाकताना फक्त गंगा गंगा शब्द म्हणता गंगा गंगा वाचे, म्हणता गंगा गंगा वाचे, म्हणता गंगा गंगा वाचे, म्हणता गंगा गंगा हे वाचे, म्हणता गंगा गंगा वाचे, म्हणता गंगा गंगा हे वाचे, म्हणता गंगा गंगा वाचे, म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, 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 जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, हे दृष्टी वदता ब्रह्मादी, दृष्टी वदता ब्रह्मादी, हे दृष्टी वदता ब्रह्मादी, दृष्टी वदता ब्रह्मादी, वदता ब्रह्मादी. अत्यंत समर्पक आणि गोड प्रमाण महाराजांनी गायलं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा. गंगेचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा माणसाच्या दोषाचा परिहार होतो. पुन्हा ऐका, गंगेच्या स्नानाला महत्व आहे आणि नर्मदेच्या परिक्रमेला महत्व आहे. मग या नर्मदेचा इतिहास काय, नर्मदेचा जन्म कसा झाला, तर त्याची आख्यायिका अशी अमोल महाराज. मैखल नावाच्या पर्वतावरती भगवान शंकर अनेक वर्ष तपश्चर्या करीत बसले आणि भगवान भोलेनाथाची तपश्चर्या म्हणजे ती काय आपल्यासारखी नाहीये. 5 मिनिटं ध्यानाला बसला, जब पूजेला बसला, हरिपाठ चालू झाला, त्रिवेणी संगमीपर्यंत आलं, किचन मध्ये बशी वाजली, लगेच घाली लोटांगण. बायको म्हणल्या येत तर त्रिवेणी संगम चालू होतं, आवरलं म्हणला, बशी वाजली ना. भगवान शंकराची समाधी, भगवान शंकराची तपश्चर्या म्हणजे काही वर्षापर्यंत, काही युगापर्यंत. आणि ती तपश्चर्या चालू असताना भगवान शंकराला घाम आला आणि त्या घामामधून नर्मदा मैयेचा जन्म झाला. मैयेचा जन्म झाल्यानंतर भगवान शंकराने तिला पहिलं नाव नर्मदा ठेवलं. नर्मदा शब्दाचा अर्थ होतो सुख. तुम्ही ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केली ना त्या सगळ्यांना विचारा. मला असं वाटतं, अंतःकरणापासून ज्यांनी परिक्रमा केली, ज्यांनी त्या ठिकाणी अमरकंटकला गेल्यानंतर संकल्प धारण केला आणि संकल्प धारण करून त्यांनी स्वच्छ मनाने आणि स्वच्छ उद्देशाने ज्यांनी परिक्रमा केली, त्यांची परिक्रमा आईसाहेबांनी परिपूर्ण करून घेतली. आता परिक्रमेत सुद्धा 2 प्रकार आहे बरं का महाराज. काहींची परिक्रमा ही मनापासून आहे आणि काहींची नुसती चालायचं म्हणून चालायचं, पळायचं म्हणून जवळ करायचं. लक्षात घ्या. आईसाहेब तुम्ही पहा, कधी कधी असं लक्षात येतं आपल्या, परिक्रमेला गेले 15 दिवसात घरी आला.
काही काही तर घरी आलो आजारी पडली किंवा तिथं आजारी पडले डॉक्टरच मिळला का यांना काय झालं त्यांनी सांगितलं तुम्ही कधी पुढे जाऊ नका तुम्ही कुदबा करू नका लोकांना त्रास देऊ नका तुम्ही सरळ घरी चला. याचं कारण काय माहिती आहे का अंतःकरणापासून ती परिक्रमा करण्याचा संकल्प न करणे किंबहुना अंतःकरणात जर तुमच्या मद असेल मत्सर असेल गर्व असेल तर आई साहेब तुम्हाला जवळ करत नाही. कारण नर मद शब्दाचा अर्थ होतो नर म्हणजे मनुष्य आणि मद म्हणजे अहंकार. जी अहंकार घालवते तिला नर्मद म्हणतात. कारण परमार्थातलं पहिलं प्रीती लक्षात घ्या जोपर्यंत तुमचा अहंकार जात नाही तोपर्यंत तुमच्या परमार्थाला सुरुवात नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत अहंकार नाही जोपर्यंत गर्व जात नाही तोपर्यंत परमार्थाची सुरुवात होत नाही. आणि म्हणून या नर्मदा मातेची निर्मिती किंवा हिचा जन्म मैखल नावाच्या पर्वतावरती भगवान शंकरापासून झाला. आणि या मातेला पाहिल्यानंतर भगवान शंकराच्या मुखातून तिच्याकरता पहिला शब्द निघाला तो नर्मदा. नर्मदा शब्दाचा अर्थ होतो सुख. जो कोणी ही परिक्रमा करतो त्याच्या संसाराला मिळतं का नाही मला माहीत नाही पण त्याच्या चित्ताला आणि मनाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. अजून एक महत्वाची गोष्ट आहे का ही जी नर्मदा मैया आहे ना ही नर्मदा मैया कुमारी आहे. कुमारी कशी आहे कुमारी आहे. ती कुमारी का राहिली त्याचं कारण असं आहे मैखल नावाच्या त्या पर्वताने म्हणजे तिच्या बापाने आईसाहेबांचा विवाह करायचं ठरवलं. पण विवाह करीत असताना नर्मदा मैयानं आड घातले जो कोणी गुलाब कवड्याचं फूल तोडून आणल त्याच्याबरोबर मी लग्न करेल किंवा विवाह करेल. आता ते गुलाब कवड्याचं फूल कसं असतं मला माहीत नाही पण ते माझ्या वाचनात आलं. ते जरा अवघड असेल त्याचं तपशील. त्याच्यासाठी फक्त एकच युग पुरुष निघाला त्याचं नाव होतं सोमभद्र. त्या सोमभद्राने ते गुलाब कवड्याचं फूल आणलं आणि नर्मदा मातेला दिलं. नर्मदा माता खुश झाली दोघांचा विवाह ठरला. पण काही कालावधी त्याच्यामध्ये गेला. आता तेव्हाचा काळ काय आताच्या काळासारखा नव्हता. आता लग्नाच्या अगोदर आपण साखरपुडा करतो सुपारी फोडतो आणि सुपारी फोडल्या तो पोरगा जातानाच तयारीत जातो. म्हणजे जाताना काय करतो तो मोबाईल घेऊन जातो नाही का म्हणजे पुढची सोय लगेच करून ठेवतो. त्या काळात मोबाईल काही नव्हते. लग्नामध्ये काही अवधी होता. नर्मदा मैयाने सांगितलं मला त्या सोमभद्राची भेट घ्यायची आहे. पण त्याची भेट घेण्यासाठी जो निरोप पाठवायचा होता तो त्या नर्मदा मैयाची एक मैत्रीण होती तिचं नाव जुहिला होतं. काय नाव होतं हां ती भारतीय होती फॉरेनर नव्हती बरं का. नाव तिचं फॉरेनर सारखं आहे जुहिला पण ती होती भारतीय. तिला सांगितलं एवढा निरोप सोमभद्राला जाऊन सांग का मला तुला भेटायचं आहे म्हणून. ती जुईला गेली तर परत आलीच नाही. नर्मदेने विचार केला हिला निरोप घेऊन पाठवलं आणि अजून का परत आली नाही. तिला पाहण्यासाठी गेली तर त्या दोघांना नर्मदे मैयाने एकांतात पाहिलं आणि नर्मदा मैयाचा प्रपंचावरचा विश्वास सोडला. अरे ज्याच्याकरता मला ज्याच्या नावाचं कुंकू मला लावायचं आहे आणि जी माझी सखी आहे प्राणप्रिय आहे मैत्रीण आहे ते जर प्रपंचात राहून एवढा वाईट विश्वासघात जर करू शकता याचा अर्थ हा प्रपंच दुःख देणार आहे. या प्रपंचात मला राहायचं नाही. नर्मदा मैयाने तिथंच शपथ खाली आता मी माझ्या आयुष्यात लग्न करणार नाही. तो राग नर्मदा मैयाला आला आणि तिनं उलटा प्रवास चालू केला. म्हणून जगातल्या सगळ्या नद्या त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. एकच नर्मदा मैया अशी की जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तिचा उलटा प्रवास त्या दिशेनं चालू झाला. म्हणून नर्मदा मैया ही अविवाहित आहे तिचं लग्न झालेलं नाही. मात्र गंगा मैयाचं लग्न झालेलं आहे. कोणाबरोबर शंतनू राजाबरोबर. म्हणून शास्त्र असं सांगतं गंगेमधून रात्री 12 ते पहाटे 3 प्रवेश करू नये. तुम्ही म्हणणार का करू नये ती विवाहित आहे आणि असं आमचं शास्त्र सांगतं रात्री 12 ते पहाटे 3 जर तुम्ही गंगेतून प्रवेश केला गंगा जर ओलांडली तर त्यावेळेला गंगा ही विवस्त्र असते आणि त्यावेळेला मातागमन केल्याचा दोष त्या व्यक्तीला लागतो. विठ्ठल म्हणून नर्मदा मैया ही कुमारी. म्हणून जो कोणी परिक्रमा करून येतो परिक्रमा करून आल्यानंतर गंगेचं पूजन त्यानं केलं म्हणजे जलाचं पूजन केलं की त्याला कन्या भोजन सुद्धा करावं लागतं. हे त्याच्याकरता काही नियम सांगितलेत परिक्रमा करीत असताना. काय नियम आहे परिक्रमा करीत असताना पहिला नियम आहे ज्यावेळेला संकल्प घेतला जातो संकल्प घेतला का पुढे त्याने काय करायचं आहे क्षौर कर्म करायचं नाही. म्हणजे दाढी केस त्याने काढायचे नाही. नर्मदा मैयाच्या तटावरून प्रवास करीत असताना ज्या ज्या ठिकाणी आपला मुक्काम पडणारे अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणच्या स्थानाचं एक वेगळं महत्त्व आहे. ते महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. नाही तर लोकांच्या मठात जायचं केवढ्याला बांधला कोणी दिला आणि तुम्हाला गादीवर कोणी बसवली ह्या पंचायती जर केल्या
नाही 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 नाही, ती परिक्रमा घडणार नाही. त्या मठामध्ये थांबायचं, त्यांचं भोजन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा, त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व जाणून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांनी मयीचं स्नान करायचं. पण ऐका, स्नान करायला गेल्यानंतर कुठं स्नान करायचं? तटावर स्नान करायचं नाही. मग जोपर्यंत आपल्या बिंबीला पाणी लागत नाही, आपल्या नाभीला पाणी लागत नाही, इतकं अंतर मध्ये जायचंय. पण आता ऐका, तितक्या अंतर मध्ये जाताना पाय उचलून टाकायचा नाही. पाय उचलून टाकला तर त्याला आईला पाय मारल्याचा, लात मारल्याचा दोष लागतो. मग कसं जायचं? त्यानं पाय सरकीत 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 जायचं, म्हणजे त्याला दोष लागत नाही. नाभी इतक्या पाण्यामध्ये गेल्यानंतर आता साधकाच्या लक्षात आलं आपल्याला तोंड धुवायचं. एक तर त्यानं त्या पाण्याने तोंड धुवूच नाही, लक्षात घ्या, त्या पाण्याने तोंड धुवूच नाही. पण आता नवीन साधक आहे, त्याला माहिती नाही आणि आता दुसरी पर्याप्त व्यवस्था नाही. पण त्याने काय करायचं? तोंडामध्ये पाणी घ्यायचं पण गुळणा करायचं नाही. मग तुम्ही म्हणणार आता काय करायचं? आता पंचायत झाली. मग गुळणा करायचं नाही ना, डावा हात घ्यायचा, त्या हातावर उजवा हात घ्यायचा आणि तोंडातलं पाणी, तोंडातला गुळणा त्या हातावरती सोडायचा आणि मग ते पाणी त्या जलामध्ये समर्पित करायचं. त्यानं आईवर थुंकल्याचा दोष लागत नाही. आता त्याच्या पुढं ऐका, एखाद्या सत्काला अमंगल क्रियेसाठी जायचंय. आता अमंगल क्रियेसाठी बहिर्दिशेसाठी नर्मदेचं पाणी वापरू नये. पण त्याला जर पर्याप्त पर्याय नसेल तर त्यानं काय करायचं? जे भांड किंवा जी वस्तू त्याला ती पाणी घेऊन न्यायची आहे, ती भांड त्यानं भरून घ्यायचं, तटावरती ठेवायचं, उजवा हात लावायचा नाही, डाव्या हाताचा अंगठा सोडून द्यायचा आणि 4 बोटं पाण्यात बुडवायचे आणि त्या पाण्याचा उलटा असा वास घ्यायचा. त्याचं तीर्थत्व नाहीसं होतं, ते निव्वळ खाली पाणी शिल्लक राहतं आणि मग ते पाणी त्यानं पुढं अमंगल क्रियेसाठी वापरायचं. विठाला म्हणजे स्नान करताना सुद्धा नियम सांगितलेला आहे. स्नान झाल्यानंतर काय करायचं? तटावरती आलं का पहिलं लगेच गठोडं धरून पुढं ढळायचं किंवा लगेच नाश्त्याची सोय नाही पाहिजे. मग काय करायचं? ज्या वेळेला नर्मदा मैयेचा जन्म झाला ना बाबा, त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं होतं, जो कुणी तुझ्या तटावरती येईल, जो कुणी तुझं दर्शन करेल, त्याला सुखाची प्राप्ती होईल, त्याच्यावरती माझी कृपा होईल. म्हणून तुम्ही नर्मदा मैयेच्या तटामधले, नर्मदे मैयेच्या पात्रातले प्रत्येक दगड घ्या, तो शिवलिंगासारखा आहे. कारण नर्मदेमधून पाणी वाहत नाही बरं का, नर्मदा मैयेमधून जे वाहतं ते साक्षात भगवान भोलेनाथ वाहतात. भगवान भोलेनाथाची प्रचिती सुद्धा तुम्हाला तिथे येते. आणि म्हणून त्या गंगेचं वाळू काढायची किंवा घ्यायची, त्या वाळूची पिंड तयार करायची, त्याची शास्त्रोक्त पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर पुन्हा ती पिंड पाण्यामध्ये समर्पित करायची. कारण आता ऐका, बऱ्याच महिला ऋषी पंचमीला जातात, कुठं? गंगेवरती. तिथं बाजूला पिंड तयार करतात आणि पिंड तयार केली का तिची पूजा करतात, पण पिंड पाण्यात पुन्हा विसर्जित करत नाही. विसर्जित न करता निघून येतात. आणि मग त्या ठिकाणी जर कोणी गेलं, त्याच्या लक्षात आलं नाही, त्या पिंडीला पाय लागतो, ती ओलांडण्यामध्ये येते. किंवा जर त्या ठिकाणी कोणी अमंगल क्रिया केली तर त्याचा दोष ज्यानं ती पिंड निर्माण केलेली आहे त्याला लागतो. म्हणून त्या तटावरती पिंड निर्माण करायची, भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि पुन्हा ती पिंड पाण्यामध्ये विसर्जित करायची. अशा पद्धतीने जो कोणी परिक्रमा करतो तीच परिक्रमा शास्त्रात फलदायी सांगितलेली आहे. विठ्ठल नर्मदा मैया किती पवित्र आहे ऐका. एखाद्या कुळामध्ये जर लग्न ठरलेलं आहे, एखाद्या कुळामध्ये चांगला शुभमंगल प्रसंग आहे, 4-5 दिवसावरती लग्न राहिलं आणि त्या कुळामध्ये विटाळ पडला, 4-5 दिवसामध्ये लग्न राहिलं आणि कुळामध्ये सुतक पडलं, आता काय करायचं? अशा वेळेला काळ्या कपिल्या गाईचं गोमूत्र जर घरामध्ये शिंपडलं आणि विवाह लावला तर त्याचा दोष लागत नाही. पण आता काळी कपिला गाय कुठून आणणार? मग त्याच्याकरता जर नर्मदेचं जल असेल, नर्मदा मैयेचं पाणी जर असेल, ते पाणी जर त्या घरामध्ये शिंपडलं तर तिथं विठ्ठलाचाही दोष लागत नाही आणि त्या ठिकाणी सुतकाचाही दोष लागत नाही. एवढं नर्मदेचं पाणी काय आहे? पवित्र आहे, लक्षामध्ये घ्या. म्हणून आमचे नाथ महाराज कोवी सांगतात बरं का, ज्याला नर्मदा मैयेची परिक्रमा नाही करता आली पण करण्याची इच्छा आहे, कदाचित त्याच्याकडे वेळ नसेल, शारीरिक असमर्थता जर त्याच्याकडे असेल, तर महाराज त्याची ओवी भागवतामध्ये सांगतात, 3 परिक्रमा परियेसी, 2 परिक्रमा वाराणसी, 1 नमस्कार करिता नर्मदेसी, इतुकेची पुण्य होय. महाराज सांगतात 3 परिक्रमा जर पृथ्वीच्या केल्या, 2 परिक्रमा काशीच्या केल्या,
तर जेवढं फल तुम्हाला मिळतं एवढं फल नुसतं नर्मदे मैयेच्या पाण्याचं दर्शन घेतल्याने सुद्धा प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. हो, ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केली त्याचा सुखद अनुभव त्यांना आलेला आहे. ऐका, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका आहे. त्या जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर नावाचं गाव आहे आणि तिथे संत होऊन गेले बालयोगी महाराज ओतूरकर. बालयोगी महाराजांनी परिक्रमा केली होती. त्यांचा शिष्य बरोबर होता, त्याचं नाव भागवत होतं. परिक्रमा करीत असताना दुपारच्या वेळेला एका झाडाखाली ते झोपले आणि झोपेमध्ये भागवत नावाच्या शिष्याला सर्पाचा दंश झाला. महाराज झोपलेले होते. झोपामध्ये विषबाधा झाली आणि तोंडातून फेस बाहेर आला. बालयोगी महाराजांना जाग आली. त्यांनी गदा 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 त्याला हलवलं. बाबा, आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. पाहता तर त्याच्या तोंडातून फेस आलेला आहे. लक्षात आलं याला सर्पाने दंश केलेला आहे आणि हा मृत झालेला आहे. बालयोगी महाराज उठले, नर्मदेच्या काठावरती गेले, पाण्यामध्ये प्रवेश केला आणि आई साहेबाला विनंती केली, हे नर्मदा मैया, तुझी परिक्रमा करण्यासाठी आम्ही दोघ जण निघालेलो आहे आणि प्रारब्ध योगाने त्याला मृत्यू प्राप्त झालेला आहे. कदाचित त्याचं आयुष्य संपलं असावं, त्याच्या प्रारब्धात ते घडलं, याला माझा विरोध नाही. पण ऐक माते, जर ही बातमी बाकीच्या लोकांना कळाली तर लोक असा गैरसमज करतील, नर्मदेला गेलेली माणसं पुन्हा येत नाही. आई, माझ्यावर कलंक लागला तर चालेल, पण तुझ्यावरती कलंक लागता कामा नये. आणि जोपर्यंत माझा भागवत जिवंत होत नाही तोपर्यंत मी जागा सोडणार नाही आणि याच जागेवरती माझ्या देहाला समर्पित करेल. हातामध्ये नर्मदेचं पाणी घेतलं आणि एकच थेंब त्या भागवताच्या मुखामध्ये टाकला आणि भागवत पुन्हा जिवंत झाला आणि पुढे वाढीव आयुष्य त्या भागवताला मिळालं. असे सुखद अनुभव त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी अंतःकरणापासून नर्मदेची परिक्रमा केली त्यांना आलेला आहे. हे नर्मदा कोण आहे तर तुम्हाला एका भाषेत सांगतो. नर्मदा दुसरी तिसरी कोणी नाही, ती आपली आई आहे. जसं लेकराला वेदना झाल्यानंतर त्या वेदना लेकराला होत नाही, त्या वेदना आईला होता. जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ. किंवा मार्जनचा अजून एक प्रमाणे पहा, सूत्रदोरी एक जीव. महाराज सांगतात, आईचं आणि लेकराचं जसं प्रेम असतं असं या भक्ताचं, परिक्रमावासियाचं आणि नर्मदा मैयाचं प्रेम आहे. तुम्ही ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केली त्यांना विचारून पहा. कोणीच तुम्हाला म्हणणार नाही का मला परिक्रमेमध्ये त्रास झाला, आजारी पडलो, त्रास झाला, कोणीच नाही. फक्त त्याला परिक्रमावासी त्या तोला मोलाचा पाहिजे बरं का. नाही तर तो जर गबाळ छापा असला तर मग काही खरं आहे त्याचं, त्याचे अनुभव वेगळे. पण ज्यांनी मनापासून, मी सुरुवातीला सांगून गेलो, ज्यांनी अंतःकरणापासून परिक्रमा केली त्यांना सुखद अनुभव आहे. मग असा सुखद अनुभव आम्हाला येऊ द्यायचा असेल, सुखद अनुभव प्राप्त करायचा असेल, त्याला अमोल महाराज परिक्रमा कशी केली पाहिजे. सारवा चिंतने काळ सारवा चिंतने काळ सारवा चिंतने काळ सारवा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा दक्षिणा तुळशीचा प्रदक्षिणा तुळशीचा प्रदक्षिणा तुळशीचा युक्त आहार विहार युक्त आहार विहार विहार
तुकारामन महाराजांनी गायलं, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मग परिक्रमा करताना काय करायचंय? त्यानं देवाचं चिंतन करायचं, एकांतामध्ये राहायचं आणि एकांतामध्ये राहून प्रभूचं पूजन करायचं. आणि काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली महाराज, माणसाचा विचार परिक्रमेमध्ये फार महत्त्वाचा आहे. विचारा वाचोनी न पविजे समाधान, विचार फार महत्त्वाचा आहे. मग विचार जर चांगला ठेवायचा असेल तर त्याला आहार चांगला पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण, हे नियम सांगितलेले आहेत. नाही तर मग काय फुकटचं भेटलं 3 मिसळण आठवडे आणि तो जपलं पाहिजे माणसानं. काही काही गोष्टी माणसाने बरं का, संप्रदायामध्ये काही नियम आहे. पखवा ज्याला पखवा चांगला वाजवायचा ना महाराज, हाताला जपलं पाहिजे त्यानं. हाताला जर इजा झाली पखवाज वाजवता येणार नाही. गायकाला गायन करायचं ना, त्यानं घसा जपला पाहिजे, आवाज जपला पाहिजे. काही आलं का नुसतं भरायचंच काम करतो, अरे का ते का पोत आहे का नाही. कीर्तन करायला कीर्तन करायचं ना, त्यानं सुद्धा त्याचे नियम सांभाळले पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. आणि अशी अंतःकरणापासून जो कोणी परिक्रमा करतो, महाराज म्हणतात त्याला त्या परिक्रमेचं फल प्राप्त होतं. भगवंताच्या परमपदापर्यंत जर पोहोचायचं असेल तर शास्त्रामध्ये 5 गोष्टी सांगितल्या. 1 कर्माने जाता येतं, योगाने जाता येतं, ब्रह्मज्ञानाने जाता येतं, उपासनेने जाता येतं आणि भक्तीने जाता येतं. पहिला मार्ग आहे देवापर्यंत पोहोचण्याचं कर्म. पण कर्म थोडे क्लिष्ट आहे बरं का, कर्मामध्ये दोष राहतात. उदाहरणार्थ जेवण करताना उष्ट्या हाताला खरकट अन्न वळलं तर शास्त्रामध्ये गोमांस खाल्याचं पाप सांगितलेलं आहे. आचमन करताना बाबळीची बी बुडून इतकंच पाणी घ्यावं, जास्त पाणी घेतलं तर मद्यपान केल्याचा दोष सांगितलेला आहे. आचमन करताना पाणी पिताने पेय पदार्थ पिताने जर त्याने फुर असा आवाज काढला तर त्याला कुत्र्याचा मूत्र पिल्याचा दोष लागतो, म्हणजे माणसाच्या कर्मामध्ये दोष आहे. स्नान करताना नियम आहे, पूर्वेला तोंड केलं सुखाची प्राप्ती, पश्चिमेला तोंड केलं व्याधी लागते, दक्षिणेला तोंड केलं व्याधी मिटून आपल्या चिंता मिटून धनवृद्धी होते. आता दक्षिणेला तोंड करून आंघोळ केल्याने धनवृद्धी होते, म्हणजे लगेच गठुडे घरात येऊन पडत नाही, त्याला काम करावं लागतं, बॉम्बा मारून हिंडून चालत नाही, ते पण लिहून घ्या. आणि उत्तरेला तोंड करून जर त्याने स्नान केलं तर सगळ्या सुखाची प्राप्ती त्याला होते. म्हणजे कर्मामध्ये काही दोष सांगितलेत, लक्षात घ्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगून तुम्हाला जातो. आता तुम्ही कीर्तनाला येताना, कीर्तनाला आल्यानंतर बरेच भाविक मंडळी आली का इथं गादीचं दर्शन घेतात. माझी एक विनंती आहे तुम्हाला, कीर्तन चालू असताना इकडे यायचं नाही, एक तर मागं बसायचं नाही तर डायरेक्ट टाळ घेऊन उभं राहायचं. त्याचं कारण सांगतो बरं का तुम्हाला, म्हणजे कोणाला राग नका येऊन, तुम्ही काय कोणाला उद्देशून बोलत नाही, दोष सांगतो तुम्हाला. इथं येऊन जर तुम्ही गादीचं दर्शन घेतलं ना, व्यास गादी चालू असताना मात्रगमन केल्याचा दोष सांगितलेला आहे शास्त्रात. तुम्हालाही दोष लागतो आणि कीर्तन करायला दोष लागतो. तुम्ही म्हणणार कसा, तर तुम्ही समोरून आले, येताना असे पुढून येतात, पुढून आले का कीर्तनकाराचं लक्ष विचलित होतं. थोडंसं आम्हाला आमच्या हिशोबात बोलावं लागतं. जर थोडा VIP असला ना मग भजनच चालू करावं लागतं, म्हणजे ती लिंक सोडून द्यायची, ये भाऊ, म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, दोष निर्माण होतो. कीर्तनामध्ये पुढे जागा का सोडायची, तर जिथं भजन चालतं तेवढं साक्षात हनुमंतराय विराजलेले असतात. आणि हनुमंतराय पांडुरंग परमात्मा इथं आपल्या समोर उभं राहून ते भजन, ते नाम ऐकत असतात. त्या नामामध्ये खंड पडला की मात्रागमन केल्याचा दोष त्याला लागतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही पहा कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकार व्यासगादीचं असं खाली दर्शन घेतात. त्याचं कारण आहे इंद्रादिक देव सूक्ष्म रूपाने इथं उपस्थित असतात. आणि तसं जर कीर्तनकाराने केलं नाही तर कीर्तनाची फलश्रुती कीर्तनकाराला मिळत नाही. ते सगळं पुण्य सूक्ष्म रूपाने इंद्रादिक देव घेऊन जातात. म्हणून कर्मात नेहमी दोष आहे. कर्माच्या मार्गाने तुम्ही देवापर्यंत जाल तर तुम्हाला लवकर देवाची प्राप्ती होणार नाही. दुसरा प्रकार सांगितला योगाचा. योगाच्या मार्गाने तुम्ही परमात्म्यापर्यंत गेले तर योग सुद्धा आजच्या काळामध्ये तुम्हाला परमात्म्यापर्यंत नेत नाही. हरिपाठामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. योग याग विधी एनेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, किंवा योगाची या वाटा जे निघाले गा सोबटा तया दुःखाची या शेला वाटा भागाला. महाराज सांगतात योग मार्ग जरा अवघड आहे. आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज पट्टीचे पैलवान होते. पुण्यामध्ये 2 रेड्यांची टक्कर लागली आणि इंग्रज अधिकाऱ्यांना आदेश दिला तर रेड्याला गोळ्या घाला म्हणले. टिळकांनी ते ऐकलं, लोकमान्य टिळक पळत पळत गेले जोग महाराजांकडं. ओ जोग महाराज म्हणजे काय, अहो त्या 2 रेड्यांची टक्कर लागलेली आहे आणि ती टक्कर सुटत नाही. इंग्रजांनी आदेश दिलाय त्यांना गोळ्या घाला.
जोग महाराजांनी सांगितलं गोळ्या घालू नका, मुग्या प्राण्यांना वाचवलं पाहिजे. जोग महाराजांचे भाऊ सुद्धा पैलवान होते. त्यांचे लहाने भाऊ आणि जोग महाराज तिथं आले. एका भावाने दुसऱ्या रेड्याला धरलं आणि जोग महाराजांनी एका रेड्याला धरलं, ताण दिला, 2 रेड्यांची टक्कर सोडवली महाराज. त्याच्यानंतर जोग महाराज म्हणजे एका टायमाला 12 पैलवान चित करीत होते. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात वाघाचा आखाडा आहे, फार प्रसिद्ध आहे कुस्तीसाठी. त्याच्या अगोदर कोल्हापूर सुद्धा नव्हतं बरं का, कोल्हापूर नंतरच्या काळात आलं. त्या वाघाच्या आखाड्याला जोग महाराज कुस्ती खेळायला आले आणि त्यांचं नाव ऐकून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुका आणि तालुक्यामध्ये सरला बेटाचे महंत ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरी महाराज त्यांनी ते ऐकलं आणि ते पाहण्यासाठी तिथं महाराज गेले. 12 पैलवान जोग महाराजांनी चित केले आणि दर्शनासाठी गंगागिरी महाराजकडे आले. गंगागिरी महाराजांनी सांगितलं, हो जोग महाराज, असे 12 नाही 50 पैलवान आम्ही चित करू शकतो, पण मी पैलवान तुम्हाला तेव्हाच मानेल जर तुम्ही काळ नावाचा पैलवान जिंकलं तर. जोग महाराज म्हणले, काळ नावाच्या पैलवानाला कसं जिंकायचं? म्हणले माझ्याबरोबर या. जोग महाराज पुण्याला गेले नाही, त्यांच्याबरोबर बेटात आले आणि योग प्रक्रिया शिकायला लागले. योग प्रक्रिया शिकत असताना एक दिवस योगात काहीतरी चुकी झाली आणि रात्रीच्या वेळेला त्यांना धाप लागली, पोट फुगलं आणि जोग महाराजांच्या लक्षामध्ये आलं आता आपला मरण काळ जवळ आला. जोग महाराज उठले, गंगागिरी बाबाकडे गेले, बाबा योगाची प्रक्रिया चुकली आणि आता मला माझं मरण दिसायला लागलं. गंगागिरी महाराज म्हणजे सिद्ध पुरुष होते. हातामध्ये पत्र घेतलं, पत्र लिहिलं आणि सांगितलं रातोरात आळंदीला जा आणि एवढं पत्र ज्ञानोबा राहायला द्या. जोग महाराजांनी पत्र घेतलं आणि आळंदीमध्ये आले. पत्र ज्ञानोबरायाच्या समाधीवरती ठेवलं आणि त्याच रात्रीला श्री सद्गुरू जोग महाराजांना ज्ञानोबरायाचा साक्षात्कार झाला. यम समोर असताना ज्ञानोबरायानं आशीर्वाद दिला आणि पुढं 45 वर्षाचं वाढीव आयुष्य जोग महाराजांना मिळालं. आणि ज्ञानोबरायानं सांगितलं आता हे बोनस आयुष्य मिळालं ना, आता हे पहिलवानकीत घालवायचं नाही, मग आता हे संप्रदायाच्या सेवेत घालवायचं. विठ्ठला मला सांगायचं काय, योगाची प्रक्रिया अवघड आहे. तिसरा प्रकारे देवापर्यंत पोहोचण्याचं ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाने देवापर्यंत जाता येतं, पण ब्रह्मज्ञान सुद्धा फार तीक्ष्ण आहे आणि ते फार कठीण आहे. ज्ञान मिळवणं सोपं आहे बाबा, पण टिकवणं अवघड आहे. आणि ज्ञान जर टिकवता आलं नाही तर ते विष तयार व्हायला त्याला वेळ लागत नाही, लक्षात घ्या. चौथा प्रकारे देवापर्यंत जाण्याचा उपासनेचा. काही उपासना सोपी आहे आणि काही उपासना अवघड आहे. आता परिक्रमेची उपासना सोपी आहे, व्रतवैकल्याची उपासना सोपी आहे, वारीची उपासना सोपी आहे. पण तुम्हाला सांगतो आपल्या व्रतवैकल्यामध्ये असे काही मंत्र आहे महाराज, ते कोणालाही म्हणता येत नाही. ओमकाराचा जो मंत्र आहे तो मंत्र जर एखाद्या विवाहित स्त्रीने वयाच्या 45च्या आत जर गुरुमुखातून ऐकला आणि त्याचा जर जप केला तर त्या स्त्रीला संतती होत नाही, लक्षामध्ये घ्या, संतती होत नाही. मग तिला जर संतती व्हायची असेल तर काळ्या कपिल्या गाईचं गोमूत्र तिनं 1 वर्षभर ते पिवा, म्हणजे सेवन करायचं, त्यावेळेस तिला संतती झाली तर होते, नाही तर त्याच्यातही काही सांगता येत नाही. म्हणजे मला सांगायचं काही उपासनाशास्त्रामध्ये फार अवघड आहे. महाराज आम्हाला देवापर्यंत जायचं असेल तर काय करायला पाहिजे? महाराज म्हणतात काहीच नाही, देवापर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे आणि भक्ती करीत असताना ती अंतःकरणापासून केली तर त्याचा परिणाम काय होतो जीवनात? अभंगाच्या पहिल्या चरणात भक्ती बळे इच्छा पुरवी तो देवा, भक्ती बळे इच्छा पुरवी तो देवा, इच्छा पुरवी तो देवा, भक्ती बळे इच्छा पुरवी तो देवा, भक्ती बळे
भक्ती जर केली तर त्या भक्तीचा अनुभव भक्ताला आल्याशिवाय राहत नाही बरं का. ज्या माऊलीचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे, कुणाचा? बहिणाबाईचा. बहिणाबाईचं चरित्र कधी जीवनामध्ये पहा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यात रंगारी देवगाव नावाचं गाव आहे. त्या गावात लाकडी नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या काठावर विलेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराचे पुजारी श्री कुलकर्णी यांच्या उदरी 13वा अवतार बहिणाबाईचा झाला आणि अवतार झाल्याबरोबर 3ऱ्या वर्षी बहिणाबाईचं लग्न झालं. जुन्या काळामध्ये लग्न लवकर करीत होते. कधी कधी पोटात गर्भ असला त्याला कुकू लावायची. पोरगी झाली तर माया पाप्याला करील आणि पोरगा झाला तर सौदा कॅन्सल. जुन्या काळामध्ये बहिणाबाईचं लग्न फार लवकर झालं. बहिणाबाईला शिवर नावाच्या गावामध्ये दिलं आणि ज्या वेळेला बहिणाबाई 10 वर्षाच्या झाल्या त्यावेळेला त्या नांदायला गेल्या. त्यांचे मालक गणपती ब्राह्मण होते. ते दोघं जण कोल्हापूरला देवीच्या मंदिरामध्ये त्यांना पूजा करण्याची संधी प्राप्त झाली. नवचंडी याग करण्याची संधी प्राप्त झाली. हे दाम्पत्य कोल्हापूरला गेलं आणि त्या ठिकाणी सेवा करू लागलं. बहिणाबाईचं मन भक्तीकडे आरूढ झालं आणि दोघंही श्री क्षेत्र देव या ठिकाणी तुकोबारायच्या दर्शनाला आले. तुकोबारायच्या दर्शनाला आल्यानंतर अंबाजी गोसावीला असं वाटलं की मला भेटण्यासाठी आले असावे. अंबाजी गोसावीनं ज्यावेळेस त्याला कळलं की माझ्यासाठी नाही तुकोबाराय करता आले, रात्री 2 वाजता बहिणाबाईला घरातून काढलं आणि सांगितलं तुम्ही आमच्या घरून निघून जा. रात्री 2 वाजता बहिणाबाई आणि त्यांचे मालक तुकोबारायच्या वस्त्रीमध्ये राहिले आणि त्याच रात्रीला स्वप्नामध्ये तुकोबारायने बहिणाबाईला स्वप्न दृष्टांत दिला. वारकरी संप्रदायाचे तुम्ही पूर्व पीठिका जर पाहिली तर संप्रदायामध्ये संत 3 आहे, परंपरा 3 आहे, मात्र विचारधारा 1 आहे. ज्ञानोबारायाची परंपरा नाथ संप्रदायाची आहे. नाथरायाची संप्रदाय म्हणजे नाथ महाराजांची परंपरा ही दत्त संप्रदायाची आहे आणि तुकोबारायाची परंपरा ही बंगाली संताची आहे. तुकोबारायाची जी गुरु आहे ना बाबाजी चैतन्य केशव चैतन्य, महाराष्ट्रीयन नाही, बंगाली संत आहे. हो, लक्षामध्ये फार मोठी परंपरा आहे. ज्ञानोबारायाची परंपरा आज वारकरी संप्रदायाचं मूळ पुरुष कोण असेल तर ते म्हणजे भगवान भोलेनाथ आहे. भगवान भोलेनाथापासून वैष्णव तयार झाला, भगवान भोलेपासून शैव तयार झाले आणि भगवान भोलेनाथापासूनच शाक्त संप्रदाय तयार झाला. ज्यावेळेला उपशीर नावाचे ऋषी आकाशवायू मार्गाने चालले होते आणि आकाशवायू मार्गाने जात असताना त्याच वेळेला महर्षी नारद पार्वती मातेकडे गेले आणि पार्वतीला सांगितलं भगवान शंकराच्या गळ्याची मुंडक्याची माळ आहे, त्या मुंडक्याच्या माळेचं रहस्य विचार. पार्वती देवाकडे गेली आणि देवाला विचारलं देवा मुंडक्याच्या माळेचं रहस्य काय? देवाने सांगितलं बाई हे तुला सांगण्याच्या पलीकडचा विषय आहे, कारण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कुणी होत नाही. गीतेमध्ये स्पष्ट वर्णन केलेलं आहे. तद्विद्धेन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिते ज्ञान ज्ञानिनस्तव दर्शनः किंवा नई ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते तस्मय्यम योग संसिग्धा कालीन आत्मनि विंदते. पार्वतीने अट्टास केला. भगवान भोलेनाथाने पार्वतीला घेतलं आणि नदीच्या किनाऱ्यावरती गेले. शिरसिंधू नावाची नदी आहे. ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन 18व्या अध्यायामध्ये केलं. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. त्या ठिकाणी ते ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि ज्ञान सांगत असताना पार्वतीला झोप लागली. ते ज्ञान आकाशवायू मार्गाने उपशूर नावाचे ऋषी चालले होते. त्यांनी का उर्वशीला पाहिलं, काम जागृत झाला, वीर्य पतन झालं, ते पाण्यामध्ये पडलं आणि ते एका मासळीने गिळलं आणि तिच्या उदरामध्ये भगवान मत्स्येंद्रनाथांनी योग प्रक्रियेने विधिवीर्याच्या द्वारे प्रवेश केला आणि ते सगळं ब्रह्मज्ञान ऐकलं. भगवान शंकरने डोळे उघडले. पाहता तर काय, जर पार्वतीनं डोळे झाकलेले तर ज्ञान ऐकलं कोणी? त्या दिशेनं भगवान शंकराने त्रिशूळ मारला आणि त्रिशूळ मारल्याबरोबर त्या ठिकाणी त्या मासळीचं पोट फाटलं, त्याच्यात मच्छिंद्रनाथांचा कान फाटला. तेव्हापासून जती संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये त्या ठिकाणी कानफाड्या साधूची परंपरा अस्तित्वात आली. लक्षात घ्या. त्या मासळीने ते अंड किनाऱ्यावरती टाकलं, बगळ्याचा पाय त्याला लागला, अंड फुटलं, महाराज त्याच्यातून बाहेर आले. कोळ्याचं लक्ष गेलं, कोळ्यानं त्यांचं 5 वर्षापर्यंत संगोपन केलं आणि कोळ्यानं संगोपन केलं आणि संगोपन केल्यानंतर एक दिवस तो कोळी ते मासे पकडायचा आणि मच्छिंद्रनाथ महाराज ते मासे पाण्यात सोडायचे. त्यानं सांगितलं इथून चालता हो, तेवढीच आज्ञा महाराजांना मिळाली आणि मच्छिंद्रनाथ महाराज तिथून निघाले. पण तिथून निघाले कुठं गेले? कुठं गेले? बद्रिका आश्रम नाही, मच्छिंद्रनाथ महाराज तिथून निघाले आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यामध्ये श्री क्षेत्र नांदुरी गडाला गेले. पहिलं 6 महिने मच्छिंद्रनाथांनी आई भगवतीच्या चरणावर पाणी घातले. लक्षात घ्या. जन्म जरी त्यांचा विधिवीर्यापासून झालेला असेल
पण तरी सुद्धा नाथ संप्रदायामध्ये जी शाबरी विद्या आली ना, ती शाबरी विद्या कुठून आली? आई भगवतीच्या कृपेचा प्रसाद आहे बरं का तो. शाबरी विद्येचे जनक. तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये नाथ परंपरेचा जर चांगला अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, प्रत्येक नाथाचा जन्म झाल्यानंतर, प्रत्येक नाथ अस्तित्वात आल्यानंतर वनीला आई भगवतीच्या चरणावर 6 महिने पाणी घातलं त्यांनी. किती? 6 महिने. तेव्हा ती शाबरी विद्या प्राप्त झाली, बंगाली विद्या प्राप्त झाली. दादा गुरु मचिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा आहे लईच निराळी, त्यांची भाषा आहे लईच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बाबा बोलतो बंगाली. दादा गुरु मचिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा आहे लईच निराळी, त्यांची भाषा आहे लईच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. तुम्ही म्हणणारे तो नुसतं नात नाही, ज्ञानोबरायचा तुम्ही तीर्थावळीचा प्रसंग पहा. ज्या वेळेला नामदेव महाराज बरोबर निघाले ना, नामदेव महाराज सांगतात, देवा ज्या देवाचे पाय विटेवर नाही, ज्याचे हात कटेवर नाही आणि ज्याची दृष्टी समप्रमाणात नाही, त्याचं मी दर्शन घेणार नाही. गे मी तयाचे दरुशन, गे मी तयाचे दरुशन, दरुशन. हे कटेवरी कर नाही ज्या देवाचे, हे गे मी तयाचे दरुशन, हे गे मी तयाचे दरुशन, हे गे मी तयाचे हे कोण म्हणतं? नामदेव महाराज म्हणतात. सागर आवाज आहे थोडं रिटर्नला. नामदेव महाराज सांगतात हे. पण तेच नामदेव महाराज ज्या वेळेला गडावरती जाताना, त्यावेळेला आई भगवतीला पाहिल्यानंतर लाहू लागला लागला अंबा मातेचा, लाहू लागला लागला अंबा मातेचा. हे कोण म्हणतं? नामदेव महाराज म्हणतात. कारण ज्या वेळेला त्यांनी स्वरूप पाहिलं आई शक्ती आदिशक्तीचं, त्यांच्या लक्षामध्ये आलं, अरे मी ज्या पांडुरंग परमात्म्याला मानतो ना, त्याच पांडुरंग परमात्म्याचं हे दुसरं स्वरूप आहे, लक्षात घ्या. हे नामदेव महाराज. पण नामदेव महाराजाच्या नंतर ज्या वेळेला आई सप्तशृंगीचं स्वरूप आमच्या ज्ञानोबरायनं पाहिलं, आता ज्ञानोबराय देवाला सांगतात, देवा आत्तापर्यंत माझ्यावर तुझी कृपा केली ना, ती बापाच्या रूपामध्ये केली, आता माझ्यावर कृपा कर, पण बापाच्या रूपात नाही, मग आईच्या रूपामध्ये. तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा, तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा, तू विटेवर सगळे बाई हो करी कृपा, तू विटेवर सगळे बाई हो करी कृपा. माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा. तू लावण्य मनोहरी हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरा राहिली दृष्टी देखिली संत भेटली, वरुण विटाई वरुण विटाई वरुण विटाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, तू सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. बाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद
मला सांगायचं काय होतं माहिती आहे तुम्हाला, वारकरी संप्रदायामधले हे जे तिन्ही संप्रदाय ना, शाक्त असू द्या, शैव असू द्या किंवा वैष्णव असू द्या, यांची निर्मिती भगवान भोलेनाथांपासून झाली. आणि मग मच्छिंद्रनाथ महाराज तिथून निघाले, नगर जिल्ह्यामध्ये आले. सकाळची वेळ आहे, भिक्षा मागितली. सरस्वती नावाची बाई बाहेर आली. तिने तिचं दुःख सांगितलं, भस्म घेतला, तिच्या हातात दिला. तिनं तो भस्म उकिरड्यावरती टाकला. 12 वर्षांना महाराजांची स्वारी त्या गावात आली. ती बाई पुन्हा भिक्षा घेऊन आली आणि बाबांनी सांगितलं, बाई भिक्षा नको, 12 वर्षापूर्वी नाथांची स्वारी आली होती, तुला भस्म दिला होता, त्या भस्माचा प्रताप, त्याचा प्रसाद कुठं आहे? तिनं सांगितलं, भस्म उकिरड्यावरती टाकला. बाबांनी उकिरडा उकरला आणि त्याच्यातून गोरक्षनाथ बाहेर आले. तिथून पुढे महाराजांची भ्रमंती चालू झाली. नगर जिल्ह्यामध्ये गहिनीनाथगड, पाथर्डी तालुका, तिथं गेलेले असताना त्यांनी गोरक्षनाथाला संजीवनी मंत्र दिला होता. काही लेकरं चिखल खेळत होती. चिखल खेळता खेळता बैलगाडी तयार केली. बैलगाडीवर गाडीवान तयार करायचा आहे म्हणून लेकरं गोरक्षनाथांकडे आली. चिखलाचा गोळा घेतला, गोरक्षनाथांच्या हातात दिला आणि सांगितलं, बाबा याचा गाडीवान तयार करून द्या. गाडीवान तयार करता करता मुखामध्ये संजीवनी मंत्र चालू होता. संजीवनी मंत्राने थेट प्रवेश चिखलाच्या गोळ्यात केला आणि गहिनीनाथांचा जन्म पाथर्डी तालुक्यामध्ये गहिनीनाथ गडाला झाला. पोरं भूत 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 म्हणून पळायला लागली. मच्छिंद्रनाथ महाराज पुढे आले आणि त्यांनी सांगितले, भूत नाही, हे नाथ संप्रदायातले तिसरे नाथ आहे, त्यांचं नाथ गहिनीनाथ आहे. आणि गहिनीनाथांनी पुढे निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि निवृत्तीनाथांचा उपदेश पुढे ज्ञानोबारायांकडे आला आणि ज्ञानोबारायांपासून पुढे परंपरा तयार झाली. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी स्वप्न दृष्टांत दिला आणि बहिणाबाई घरी आल्या. आता वारकरी संप्रदायाचा नियम आहे, पहाटेला काकडा करावा आणि संध्याकाळच्याला हरिपाठ करावा. पण आता काकड्यानं हरिपाठ करायला किमान 2 माणसं पाहिजे, एक पुढं पाहिजे आणि एक मागं पाहिजे. पण त्याच्यासाठी बहिणाबाईकडं कोणीच नव्हतं. शेजारी हिरंबट नावाच्या ब्राह्मणानं बहिणाबाईच्या लग्नामध्ये एक गाय दिलेली होती दान. पूर्वी लग्नामध्ये गाय दान द्यायचे, आता काही कोणी देत नाही. दिलं तर शेळी बिळी देतात आणि वरून सांगतात, बोकडे बिकडे झाला तर घेऊन नेऊ शकलं ती बाबाला, म्हणजे पुढची सोय लगेच पाहतात नाही का. तिनं ती गाय बांधलेली होती. असा विचार अंतःकरणामध्ये आला, हे वासरू माझ्याबरोबर हरिपाठ म्हणन का? एवढा विचार बहिणाबाईच्या मनात आला. बहिणाबाई पुढं म्हणायला लागल्या, वासरू पाठू मागं म्हणायला लागलं, मुकम करोती वाचालम पंगुलंग येते ग्रीम. मला सांगायचं काय, अंतःकरणापासून बहिणाबाईने भक्ती केली तर देवानं तिच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण केली. नाही आमचे भगवान कृष्ण परमात्म्याबरोबर अर्जुन फिरायला निघाला आणि संध्याकाळची वेळ होती, 3 सांजा झालेल्या होत्या. आणि त्यावेळेला अर्जुनाच्या मनात आलं, आजच्या प्रसंगाला जर सुभद्रा असती तर. देवाने त्या अंतःकरणातून जाणलं. देव झाडाच्या पाठीमागे गेले, सुभद्रेचं रूप घेतलं आणि अर्जुनाजवळ आले. 1 तास गप्पा मारल्या. जाताना सांगितलं, अर्जुना मला काहीतरी आजच्या प्रसंगाची आठवण द्या. अर्जुनानं हातातून अंगठी काढली आणि सुभद्रेला दिली. सुभद्रेनं अंगठी बोटात घातली. सुभद्रा झाडाच्या पाठीमागे गेली, पुन्हा मूळ स्वरूप धारण केलं आणि भगवान कृष्ण रथात आले, रथात बसले, रथ चालू लागला. पण आता अर्जुनाने आपल्याला विचारावं, याच्याकरता देवाने घोड्यांना चाबूक मारताना असं बोर्ड दाखवलं की जेणेकरून हातातली अंगठी अर्जुनाला पाठीमागे दिसली पाहिजे. अर्जुनाने अंगठी ओळखली, विचार केला. अजून 15 मिनिटं नाही झाले, अंगठी सुभद्रेला दिली आणि अर्जुना आपल्या कृष्णाच्या हातात कशी आली न राहून थोडं मनात डागडुगीच होती. तेवढा विचार करून देवाला विचारलं, देवा अंगठी सुभद्रेला दिली आणि ती तुमच्या बोटात कशी आली? देवाने फार रहस्यमय गोड उत्तर दिलं, अर्जुना आतापर्यंत 1 तास जिच्या गळ्यात हात टाकून तू गप्पा मारल्या ती मूळची सुभद्रा म्हणजे मीच होतो. याला भागवतात प्रमाणे नटिया एकची एकला, गायी व्याघ्राचे सोंग अवगला, अंतरी भितरी खिळयाला, त्याचा फिटला भवबंध. जगामध्ये देवा इतका मोठा नट जगाच्या पाठीवर नाही. तुम्हाला नट कळतो ना? नट, नटी, हिरो, हिरोईन, ॲक्टर, ॲक्ट्रेस, नायक, नायिका, अभिनेता, अभिनेत्री. आणि इन मराठीत सांगायचं झालं तर आरच्या आणि पारशा. आता तुमच्या डोक्यात फिट बसलं नाही का? अर्जुनाच्या नुसतं मनात आलं तर देवानं त्याच्या अंतःकरणात इच्छा पूर्ण केली. कशामुळं? त्याच्या अंतःकरणात तेवढा भाव होता. म्हणून बहिणाबाई महाराज म्हणतात, देव आमच्या अंतःकरणात इच्छा पूर्ण करतो. पण तो देव कोणता? महाराज सांगतात, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा जो दाता आहे तो भगवान परमात्मा. मला सांगा, या सृष्टीमध्ये ज्या काही घटना घडतात त्या आपल्या हिशोबाने का देवाच्या हिशोबाने? देवाच्या. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालेविल्या सूर्य चाले आणि म्या आलेविल्या प्राणू आले, जगात ते चाळीत मी. मग महाराज म्हणतात, असा सुखद अनुभव आमच्याही जीवनात आम्हाला प्राप्त व्हावा याच्याकरता काय करायला पाहिजे? म्हणून करावे भक्तीचे साधना, म्हणून करावे
भक्तीचे साधन म्हणून करावे भक्तीचे साधन म्हणून करावे भक्तीचे मनोनी करावे भक्तीचे साधन आहे नारायण भावते ते. पहिली गोष्ट भक्ती म्हणजे काय ऐका. भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपण शेतकरी आहे. आता शेजारी आपल्याला कांद्याची पिकं दिसायला लागलेली आहेत. कांदे लावताना कसे लावतो बाबा, अगोदर उळं टाकतो, दुसरीकडे शेत तयार करतो, रोप तयार झालं, लागणीला आलं, रोप काढतो, शेंडा मोडून टाकतो आणि निव्वळ रोपाची लागण आपण दुसऱ्या वाफ्याच्या वावरात करतो. हे तसंच आहे. प्रपंचातलं प्रेम काढायचं, त्याच्यामध्ये आस, भय, चिंता, लाज, काम आणि क्रोध या षड विकाराचा शेंडा मोडायचा आणि राहिलेलं शुद्ध प्रेम आपण परमार्थ रूपी माळ्यामध्ये लावलं का भक्ती नावाचा माळा फुलतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण कधी कधी भक्ती करून सुद्धा देव मिळत नाही. काय मिळत नाही आता हे तुम्हाला मला वाटतं बघा, आम्ही भक्ती करतो पण जेवढ्या तन्मयतेने प्रपंच करतो ना, इतक्या तन्मयतेने आपण भक्ती करत. दिवाळीच्या सणाला भाऊ बहिणीकडे गेला, तिला मूळ लावलं, घरी आला, बायकोला सांगितलं मूळ लावलं, तिच्या तर गाल फुग्याच फुगल्या. बहुतांशी बऱ्याच घरात उरलंय रोग आहे. दोघांचं भांडण झालं. यंदा सगळ्या गोष्टीमध्ये फेल गेलो. काय आलं, तिला बोलवायचं 10-5 हजाराचा खर्च. तुम्हाला अरे आई गेली, बाप गेला, तिच्या आईच्या बापाच्या जागेवर मीच वाणीवालीची एक बहीण आहे मला. ते म्हणले आपण दरवर्षी आपण करतो ना, मग एखाद्या दिवाळीला नाही केलं तर का फाशी झाली का, असं ती म्हणली. मी नाही ती म्हणली. आणि मग दोघांचं भांडण झालं. दोघं जण काही बोलत नाही. ती बहीण दिवाळीच्या सणाला आली, त्यानं लुगडं घेतलं, पातळ घेतलं, तिची ववळी झाली, ती बिचारी तिच्या घरी निघून गेली. यांचं दोघांचं काही मिटलं नाही. आता बहिणीवरती त्याचं काय प्रेम, आणि बहिणीच्या प्रेमापोटी बायकोशी काय केलंय भांडण. आता विचार करा, शेजारी 2 एकर जमीन इकायला निघाली आणि कोपरगावला कचेरीत गेला आणि त्याला कळलं की जमीन काही कारणाने त्याच्या नावावर होणार नाही, खरेदी खत त्याच्या नावावर होत नाही, खरेदी खत घरात दुसऱ्या कोणाच्या नावावर करतात, कोणाच्याही नावावर करता येईल. आता प्रेम कोणावर आहे बोला, पुढच्या 10 मिनिटात मला थांबायचंय. प्रेम कोणावर आहे? बहिणीवर. राग कोणावर आहे? बायकोवर. आता जमीन कोणाच्या नावावर करणार? याला मराठीत भामट्यापणा मानतात. प्रेम बहिणीवर, राग बायकोवर, पण जमीन नावावर करायची वेळ आली का आम्हाला आमची बायकोच दिसते. भले तिनं कोरोना तुकडा फेकून का आणलेला असाना, पण तरी सुद्धा मला बायको आठवते. याला प्रमाण तुकोबरायचं आहे का? तुकोबराय सांगतात, अंतरी संसार
भक्ती बाह्यत्कार मनोनी अंतर तुझे पायी. मग काय करा, भक्तीचं साधन करा. साधन जर चुकलं तर साध्यापर्यंत पोहोचता येत. भगवंत साध्य आहे आणि भक्ती हे परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. संध्याकाळची वेळ आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, घरातली लाईट गेली. म्हाताऱ्याला म्हणली मला करमत नाही, वायरमन घेऊन या. वायरमन आला, त्यानं टेस्टर काढलं, नटवर ठेवलं, नट हलवला, नट आवळला, घरातली लाईट लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा लाईट गेली. म्हातारं वायरमन का गेलं, वायरमन सापडला नाही. म्हातारं घरी आलं, बायको म्हणली बा लई का आली व्हायला लागली, मला जमायचं नाही, झोप यायची नाही, तुम्ही काहीतरी करा. म्हातारं म्हणली बाय वायरमन काले आलं तर त्यानं काही लई यजमंत्र नाही केले, असं काहीतरी टोकदार हात्यार होतं, नटवर ठेवलं, नट आवळला, घरातली लाईट लागली. म्हातारी म्हणली ते तर आपल्याही घरात आहे. म्हातारी लगेच किचनमध्ये पळत गेली आणि तव्यावर उलथं पालथं करायचं हात्यार, त्याला काय म्हणत्या, उलटणी, काही ठिकाणी उचटणी. तिनं ती लोखंडी उलटणी आणली, मालकाच्या हातात दिली, त्यानं सप्ता भाग हातात कॅप्चर केला, टोकदार भाग पुढं ठेवला आणि तो टोकदार भाग नटावर ठेवला, नट हलवला आणि म्हातारा कायमचा हलला. इतक्या जोरात हल्ला. दृष्टांत कळाला का? काल वायरमनच्या हातात काय होतं, टेस्टर. आज टेस्टरची जागा लोखंडाने घेतली, विजेचा सप्लाय झाला आणि मात्र गतप्राण झालं. साधन चुकलं का माणसाला मृत्यूपर्यंत पोहोचावं लागतं. मग परमार्थातलं साधन चुकलं तर ईश्वराची प्राप्ती कधी होणार? विठ्ठला आम्हाला जर त्या देवापर्यंत जायचंय काय करायला पाहिजे? महाराज सांगतात काहीच करू नका, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देन भेटे. त्याचं चिंतन जर आम्ही मनापासून केलं ना, महाराज म्हणतात काय होतं, महाराज म्हणतात तो देव आम्हाला सांभाळतो. काय करतो तो देव? सांभाळतो. महिला वर्ग इकडे लक्ष द्या, संपले 5 मिनिटात. आता विठोबरक ज्ञानेश्वर माऊली कीर्तन संपलं, शेवटीकडे लक्ष द्या. महिला वर्ग एकत्र आल्या का आपल्याकडे हिंदू संस्कृतीत उखाणा घेण्याची पद्धत आहे, म्हणजे नाव घेण्याची पद्धत आहे. खरं सांगायचं, लबाड बोलायचं नाही. आज कीर्तन चांगल्या प्रसंगाचं आहे, ते काही 10 वर्ष श्राद्धाचं नाही. त्याच्यामुळं प्रामाणिकपणाने व्यवस्थित खरं बोलायचं. मला सांगा, नाव खरं असतं का खोटं असतं? बोला. त्याला भामटे ते इडं नाही बोलायचे, त्यांना कीर्तनात प्रवचनात बोलता येत नाही, त्यांचं वातावरण घरी पाहायचं. आमच्या शेजारी एकदा भांडण चालू होतं आणि मी बाहेर उभं राहून ते भांडण ऐकत होतो. बायको नवऱ्याला म्हणली काय काय सांभाळू, घर सांभाळू, दार सांभाळू, आईबाप सांभाळू, जनावर सांभाळू, का मजूर सांभाळू, काय काय सांभाळू. नवरा म्हणला बाया तो आहे पाया पडतो, काहीच सांभाळ नको, सगळं माझी मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. ज्यांना नसल कळालं त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे. बोला, नाव खरं आहे का खोटं आहे? नाव खोटं आहे, पण एकदा खोटं नाव घेतलं का मालकाची जबाबदारी आहे त्यानं आयुष्यभर सांभाळावं. एकदा खोटं नाव घेतलं का त्याची जबाबदारी आहे त्यानं आपल्याला खरं सांभाळावं. मग खऱ्या देवाचं खरं नाव घेतलं तो रस्त्यावर टाकन का? महाराज म्हणतात का हो असा अनुभव कोणाला आला? महाराज म्हणले प्रल्हादाला त्याचा अनुभव आला. जेव्हा जेव्हा प्रल्हादाने देवाचा दावा केला तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा त्या प्रल्हादा करता तिथं आले. बागुलबुवा नावाच्या प्रकरणामध्ये महाराज म्हणतात, चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी, तोर खामात गुरगुरी, तोर खामात गुरगुरी, दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, कृष्ण राय रे उगला नाही तर सांगेल त्या बाबूला, कृष्ण राय रे उगला तर सांगेल त्या बाबूला, कृष्ण राय रे उगला नाही तर सांगेल त्या बाबूला, कृष्ण राय रे उगला नाही तर सांगेल त्या घुसळदाची उशीर झाला रवी सोड गोविंदा, घुसळदाची उशीर झाला रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा. हो कृष्ण राय रे उगला नाहीतर सांगेल त्या बाबूला, कृष्ण राय रे उगला नाहीतर सांगेल त्या बाबूला, कृष्ण राय रे उगला नाहीतर सांगेल बाबूला, राय रे उगला नाहीतर सांगेल बाबूला. महाराज म्हणतात तू देव अंतःकरणापासून फक्त आमच्या मनातला भाव जाणतो, मनोनी करावे भक्तीचे साधन आहे नारायण भाव तेथे. 2 मिनिटांमधला दृष्टांत सांगतो थांबतो, ऐका.
शेबर नावाचा राजा झाला. एकुलती एक मुलगी शेबरी आणि मुलीचं लग्न ठरलं आणि रात्रीच्या वेळेला त्या मुलीनं आपल्या माता पित्याचा संवाद ऐकला. पती पत्नीचा विचार चालू होता. पती सांगत होता पत्नीला, का ग एकुलती एक शबरी मुलगी आहे आणि आपल्या समाजाच्या प्रथेप्रमाणे तिच्या लग्नात 12 बोकडाची दावण म्हणजे त्या बोकडाचा बळी द्यावा लागेल. शबरीनं ऐकलं आणि रात्रीच्या वेळेला घर सोडलं. 12 वर्ष मातंग ऋषीची सेवा केली. पहाटे घरी यायचं, आपल्या पहाटे खाली यायचं, सडा समार्जन करायचं, रांगोळी काढायची आणि झाडावर जायचं. 12 वर्षानं महाराजांच्या लक्षात आलं. एक दिवस शबरीला पकडलं आणि विचारलं, बाई तू कोण आहे? तिने सांगितलं, महाराज मी शबर नावाच्या राजाची मुलगी आहे. अगे इथं कसं यानं केलं? सांगितलं माझा विवाह ठरला आणि माझ्या बापानं 12 बोकडाचं बळी द्यायचं ठरवलं. पण बाबा जर 2 जीवाच्या मनोमल न करता जर 12 बोकडाचा बळी जात असेल तर ते आसुरी सुख माझ्या प्रपंचाला काय कामाचं? रात्रीच्या वेळेला घर सोडलं आणि 12 वर्ष तुमची सेवा केली. मातंग ऋषीनं शबरीला सांगितलं, शबरी तुझी साधूची सेवा केली ती वाया जाणार नाही. ऐक, जे जग प्रभू करता एवढं वेडं झालंय, प्रभूच्या भेटी करता एवढं तळमळ करतं ना, तो प्रभू तुला साक्षात भेट द्यायला येईल. येणाऱ्या काळामध्ये प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा शबरीकडे आले. शबरीची उष्टी बोरं खाली आणि प्रवासाला लागलेले असताना लक्ष्मणाने विचारलं, देवा तुम्ही शबरीची उष्टी बोरं खाली? अहो ते शबरीचे दात कसे, तिच्या तोंडातून लाल गाळायला लागलेली, तिचे केस कसे, बसण्याची जागा कशी, घरामध्ये घणीचं साम्राज्य. देवानं दिलेले उत्तर पहा किती गोड आहे. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तू शबरीची प्रपंचातली व्यवस्था पाहिली आणि मी शबरीची परमार्थातली अवस्था पाहिली. देव व्यवस्थेनं प्राप्त होत नाही, देव अवस्थेनं प्राप्त होतो. म्हणून अंतःकरणामध्ये जर तुमचा भाव असेल तर त्या भावाच्या बळावरती देव आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढ्याच मोठ्या श्रद्धेनं अंतःकरणाने एकदा भजन करा. विठोबार खोमाई हरी जय जय 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 पार जय जगदंबार कुमारी पार जगदंबार कुमारी भक्ती बळी इच्छा पुरवितो देव आला अनुभव प्रल्हादासी. मनोनी करावे भक्तीचे साधन आहे नारायण भावती. ती अंतःकरणापासून भक्ती केली तो देव आम्हाला सांभाळतो याच्यात तीळ मात्र शंका नाही. 3ऱ्या चरणामध्ये आई साहेब सांगतात, सरळ सरळ सांगतो, द्रौपदी शिवश्री पुरवी अनंत खाऊन या भाजीपान तृप्त झाला. भगवान परमात्मा फक्त भावाचा भुकेला आहे, काही लागत नाही. बहिणी म्हणे देवा देई शुद्ध भाव, येईल अनुभव गुरु कृपे. गुरुची कृपा ज्याच्यावरती होते, साधूची कृपा ज्याच्यावरती होते, संताची कृपा ज्याच्यावरती होते, त्याला काही जीवनामध्ये कमी राहत नाही. आणि म्हणून अशी कृपा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये व्हावी. जाता जाता फक्त अर्ध्या मिनिटामध्ये गोष्ट सांगतो तुम्हाला. जीवन जगत असताना माणसाने किती वर्ष परमार्थ केला याला किंमत नाही, परमार्थ कसा केला याला फार महत्व आहे. किती वर्ष तुमचा परमार्थ झाला याला कवडीची किंमत नाही बरं का, परमार्थ कसा झाला याला महत्व आहे. मी तर असं म्हणतो, तुमचं वय किती हे जन्माला आल्यापासून मोजू नका. इकडे लक्ष द्या, जन्माला आल्यापासून वय मोजू नका. ज्या दिवशी तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी हातात घेतली तिथून पुढे तुमचं वय मोजा. कारण ज्या दिवशी तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी हातात घेतली त्याच दिवसापासून पुढे तुम्ही माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे ठरलात. गाथ्यानं ज्ञानेश्वरीने शिकवलं, लक्षामध्ये घ्या. पण तोपर्यंत गेलेलं जीवन आमचं निष्फळ आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात परमार्थ किती झालेला महत्व नाही, तो कसा करतोय. बोलण्यात परमार्थ असावा, वागण्यात परमार्थ असावा, जगण्यात परमार्थ असावा. मला सांगा, महिला वर्ग लग्न करायला किंमत आहे का नांदायला किंमत आहे? कायला किंमत आहे? एखाद्यानं बंगला बांधला आणि विचारलं, का हो बंगला कोणाचा आहे? म्हणले काही नाही, यमुना अक्काचा आहे. बंगला बांधला श्रीपतरावनं, कर्ज काढायला श्रीपतराव, शिमट्याच्या वाण्या उचलायला श्रीपतराव, विटा उचलायला श्रीपतराव, वाळू उचलायला श्रीपतराव,
कर्ज काढायला श्रीपतराव, कर्ज फेडायला श्रीपतराव, न फिटल्यावर लिंबाला फाशी घ्यायला श्रीपतराव, त्याचे विमे उतरायला यमुना अक्का. हे काय मुळे ती बिचारी तिथं नांदती, हा त्याचा प्रताप आहे, लक्षात घ्या. एक दिवस ती गावात काल्याच्या कीर्तनाला चालली, तिची मैत्रीण तिच्या बरोबर होती, चंद्रकली नाव होतं, इथली नाही बरं का, दुसरीकडली सांगायला लागलो. आणि ती मैत्री तिच्या नवऱ्याची गाडी जवळून गेली, त्यानं काही गाडीत घेतलं नाही. आणि मग चंद्रकलेने विचारलं, म्हणजे होय ग यमुने, म्हणले काय, म्हणजे बाया तू आहे नवऱ्याची गाडी जवळून गेली, तो चाल नाही म्हणला. तुम्ही बाया तुला माहित नाही, पण नांदत नाही ना आता, किंमत कशाला आहे. लग्न करायला नाही किंमत नांदायला आहे, तसं किंमत परमार्थ करायला नाही परमार्थ आचरणात आणायला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जीवनात मोठं व्हायचं असेल तर दोन गोष्टी करा, दोन गोष्टी करा. एक, मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल, एक सूत्र घेऊन जा. मोठं व्हायचं असेल ना, आमचे गुरुवारी नेहमी सांगायचे, जीवनामध्ये सगळे उपास मोडले ना मामा चालल, फक्त दोन उपास मोडू द्यायचे नाही, एक परधनाचा आणि परस्त्रीचा. ज्याने हे दोन उपास, तुमची एखादच मोडू द्या, देव तुम्हाला काहीच करणार नाही. शिवरात्र मोडू द्या, काहीच करणार नाही, तुमची नियत चांगली आहे, कर्म चुक द्या, काही फरक पडत नाही. पण इकडे एकादशी धरतो, शिवरात्री धरतो, व्रत करतो, वैकल्य करतो, आणि लोकांच्या परधनावर डोळ्याने लोकांच्या लेकराकडे वाईट नजरेनं पाहतो, देव त्याला कधी माफ करणार नाही. ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं त्यानं परधनाचा आणि परस्त्रीचा विटाळ पाळायचा, आणि ज्याला जीवनात यशस्वी व्हायचं त्यानं तीन गोष्टी प्राप्त करायची. एक, त्याचं प्रारब्ध अनुकूल असावं, तुमचं प्रारब्ध अनुकूल नसलं तर काहीच करू शकत नाही. दोन, आई बाप आणि संतांचे उपकार असावे. आणि तीन, जीवनात मित्र चांगले असावे. ज्याचे मित्र चांगले तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. ज्याला हसण्यामागचा आनंद, रडण्यामागचं दुःख कळतं त्याला मित्र म्हणतात. देव द्वारकेचा राजा आहे आणि सुदामाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे, पण दोघं एकमेकाला भेटले का देव त्याचं देव पण विसरतो आणि सुदामा त्याची दारिद्र्य विसरतो, याला मैत्री म्हणतात, लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, आज मी जेवढं काही मोठं आहे ना संप्रदायामध्ये, जे काही माझं नाव असेल थोडं फार छोटं मोठं, माझ्या मित्रांच्या जीवावर मोठं आहे. कोणाच्या, मी फक्त कीर्तन करू शकतो, पाठ माझं तयारीचं हे सगळ्या का दामुरीला माहिती, कारण आता दामुरी करायला फार उघडून पेले मला, अजून 2 मिनिटांना काय सांगणार आहे, तुमच्या सगळ्याच्या पाठ झालं नाही का. पण या कीर्तनात रंगत आणि संगत आणायची असेल तर त्याच्याकरता मला या मित्रांची संगती लागते, लक्षात घ्या. म्हणून जीवनात मित्र चांगले असले तुम्ही यशस्वी. म्हणून आज घरी गेले दुपारी झोप काढा एक, आणि झोपताना विचार करा, तुम्हाला तंबाखू मळायची कोणी शिकवली, दारू प्यायचं कोणी शिकवलं, सिगरेट प्यायचं कोणी शिकवलं, रिकामे उद्योग करायचे कोणी शिकवले. त्याला 4 वाजता फोन करायचा आणि त्याला सांगायचं, भाऊ तोय वर 2-4 डबे राखेल वतलं, तो हा तिकडे सपाटीवर काढी लाव, आणि नाही तुमच्याच्यानं हात वाहिला तर मला सांगा, मी पेटवाय मोकळायची. पण चांगले मित्र जीवनामध्ये कमवा. आज आमच्या दादासाहेब महाराजांची परिक्रमा झाली ना, त्या परिक्रमेला कारण फक्त इतकंच आहे, त्यांचे ते तर भाग्यवान आहेतच, त्यांच्यापेक्षा त्यांचे मायबाप दैववान आहे का त्यांच्या पुढे असं सत्पुत्र जन्माला आला. सत्पुत्र जन्माला जर आला ना तर 42 पिढ्याचा उद्धार होतो. तुमच्या पिढ्यांचा उद्धार त्याच दिवशी झाला ज्या दिवशी तुम्ही परिक्रमा परिपूर्ण केली. यत्र यत्र कुले चैव एको भवती वैष्णवा कुलम तस्य तदा पापर मुक्तम तन्मोक्षगामी. आमचं शास्त्र सांगतं, मुलगा जर चांगला निघाला तर तो आईकडले 21 आणि बापाकडले 21. तुम्ही खरंच भाग्यवान आहे काका, तुमच्या आई बापाच्या पोटी तुमच्यासारखी संतती जन्माला आली. आमचे नामदेव महाराज सांगतात, धन्य त्याची माय प्रसवली, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. तुमच्या मायबापाला सुद्धा धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद, आणि तुमच्यापेक्षा तुमच्या 2 मुलांना सुद्धा धन्यवाद. एकाचं नाव गणेश मला वाटतं नाही का, आणि एकाचं नाव ज्ञानेश्वर. आता हे मला कसं माहिती, मला काही जास्त परिचय नाही, पण तुमची मेवणी बंडू भावर ते माझे चांगले जोडीदार आहे. त्यांनी पत्रिका पाहिल्यावर मला काल नांदेडहून फोन केला, ते म्हणे तुम्ही आमच्या दाजींच्या चित्त कार्यक्रमाला आहे. तर त्यांनी मला गणूचं नाव सांगितलं. आज एवढा मोठा कार्यक्रम जर तुम्ही केला ना, तुम्ही एकटे काहीच करू शकत नाही, तुम्हाला तुमच्या पत्नीची तुमच्या मुलांची साथ आहे. म्हणून गणेश भाऊलाही धन्यवाद, आणि माऊलीला सुद्धा धन्यवाद, ज्ञानेश्वर माऊलीला सुद्धा धन्यवाद का तुमच्याकडून सुद्धा हे जे पुण्य मिळालं. आमच्या मावशींना सुद्धा धन्यवाद, त्यांची साथ होती म्हणून तुम्ही अपारमर्थ करू शकले, नाही तर तुम्ही एकटे काहीच करू शकत नाही. आणि तुमच्या पुण्यामध्ये त्यांनी न करता सुद्धा त्यांना त्याचं पुण्य आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गायक वादक मंडळी, अमोल महाराज, आमचे गौरव महाराज, आमचे अभिषेक महाराज, गावातील सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ, साऊंड सिस्टीम आमच्या सागरदादाची ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला, ते आमचे आदरणीय सुनील भाऊ मोरे यांच्या माध्यमातून येण्याचा प्राप्त झालेला योग, सर्व महाराज मंडळी, आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे मधुकर मामा, त्यांचं मूळ गाव देवपूरचं आहे. देवपूर माझी सासूरवाडी, शिवाय ते मामाचं गाव आहे, म्हणून मी सासऱ्याचं नाथ लावतो. त्याचं कारण आहे, माणसाने फायदा पाहून नाथ लावलं पाहिजे. महाराजचं नाव लावून काय फायदा आहे बा मला,
तर सासरेचं नातं लावून फायदा आहे. म्हणून मामांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो. ते उत्कृष्ट कीर्तनकार असून विण्याची सेवा करतात. नाही तर कीर्तनामध्ये विना घ्यायचं म्हणलं कीर्तनकारला जीवर येतं. आमच्या मामाचं काम पहिल्यापासून साधं बोळे रहाळ काम आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. दोन्ही आमचे शूटिंगवाले दादा, एकाचं नाव विनोद भाऊ आणि एकाचं नाव ऋषिकेश भाऊ, नाही का. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या याच्यावर ते लाईव्ह टेलिकास्ट केलंय. मला वाटतं यूट्यूबला तो कार्यक्रम पडेल. असू द्या. एका चॅनलचं नाव आहे गजर माऊलीचा आणि दुसऱ्या चॅनलचं नाव काय भाऊ? कीर्तनमाला. दोन्ही उत्कृष्ट चॅनल आहे. पहा, लेकरं आपले गरीबाचे. अहो मी म्हणतो बाकीचे बोकंडी घेण्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसाला मोठं केलं आणि काय फरक आहे. माझं बोलणं थोडं स्पष्ट असतं. हे गरीबाचे लेकरं आहे महाराज. आणि ह्या गरीबाचे लेकरं जर पुढे गेले, आपण सहजासहजी कोणालाही मोठं करतो. त्याच्यात काय मोठेपण आहे. आमचा ऋषीदादा सांगवीचा आहे, विनोद भाऊला गोंदेगावचा आहे. आपले गरीबाचे लेकरं करा त्यांना मोठा. निश्चितच त्यांचंही कार्य संप्रदायाच्या विस्तारासाठी फार मोलाचं आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. अन्नदाता सुखी भव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय